नमस्कार मित्रांनो, आम्ही आज चाललो आहोत निर्मळच्या जत्रेला आणि आम्ही गाडी पार्क करून आता चालत चाललो आहोत, कारण गाडीमध्ये नेऊन देत नाही। त्याच्यामुळे आम्ही आता भरपूर लांब आहे अजून जत्रा। चला तर मी तुम्हाला दाखवते। चला तर आपली आता जत्रा इथून सुरुवात झाली आहे। छोटे छोटे स्टॉल दिसत आहेत तुम्हाला। तर आता जत्रा चालू झालेली आहे इकडून। जत्रा 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 सबसे मेले में गरीब आदमी हो गया। एक 80 वे 180 रुपये किलो। ही आहेत कणक। ही जत्रेमध्येच मिळतात सहसा आणि थंडीच्या दिवसात मिळतात, खूप छान असतात। चला तर सगळे जत्रेमध्ये जे वेगवेगळे खेळ जे असतात ते सगळेच इकडे आहेत। सगळ्यात मोठी जत्रा आहे। भुईगाव पासून चालू होते ती निर्मळपर्यंत पूर्ण रस्त्याला जत्रा असते। भुईगावला आपला लास्ट स्टॉप, तिकडून आपण पार्किंग करायचं आहे। कार बाईक सगळ्या पार्किंग तिथे करायचं, त्यानंतर पुढे पर्यंत चालत यावं लागतं। त्यानंतर ही तिथून जत्रा चालू होते। ॲक्च्युली मला व्हिडिओ बनवायला थोडं लेट झालं। मी जत्रेमध्ये गेल्यानंतर व्हिडिओ शूट केली होती, पण अपलोड करायला वेळ झाला, म्हणून मी जत्रा संपल्यानंतर व्हिडिओ अपलोड करत आहे। सो जत्रा म्हटली की लहान मुलांची मजाच असते, तसेच आरवनेसुद्धा मजा केली। आणि जत्रेतलं मेन अट्रॅक्शन माझ्यासाठी तरी ते म्हणजे खजूर। इथे खूप वेगवेगळ्या प्रकारचे खजूर मिळतात। सो हल्ली सगळीकडेच सगळं अवेलेबल असतं, जत्रेचे तेवढे महत्त्व राहिलं नाही, पण तरीसुद्धा खजूर खूप छान मिळतात निर्मळच्या जत्रेमध्ये। आणि कणकं जी मी मगाशी तुम्हाला सांगितली ती उकडवून खायची असतात, खूप छान लागतात। सो तुम्हाला ह्या वर्षी निर्मळ जत्रेत यायला नाही मिळालं तर नेक्स्ट इयर तुम्ही येऊ शकता। छान छान खेळण्याचे सुद्धा स्टॉल होते आणि मुलं माहिती आहेत ना, बघितली की हे पाहिजे ते पाहिजे चालूच असतं। आणि छान असे जॉईंट व्हीलचे पण भरपूर सारे प्रकार होते। सो तुम्ही लहान मुलांना घेऊन जाऊन एन्जॉय करू शकता। चला तर आता मी तुम्हाला देवळात घेऊन जाते आहे। हे आहे मेन निर्मळचं देऊळ। इथून 2 साईडनं चढण्यासाठी आहे, 2 एंट्रीज आहेत। एका ठिकाणी पायऱ्या नाही आहेत, तुम्ही डायरेक्ट चढत जाऊ शकता। आणि एका ठिकाणून जे आहेत ते पायऱ्या आहेत, त्या थोड्या उंच उंच पायऱ्या आहेत। आणि माझ्या सासूबाईंचं वय जास्त असल्यामुळे त्यांना पायऱ्या चढणं शक्य नव्हतं, म्हणून आम्ही दुसऱ्या रस्त्याने गेलो। पण तुम्हाला दाखवण्यासाठी मी पायऱ्यांपर्यंत घेऊन जाते तुम्हाला। हे बघा, ह्या उंच उंच पायऱ्या आहेत, इथून तुम्ही चढू शकता। त्याचप्रमाणे देवळात नेण्यासाठी फळं फुलं जी काय हवी आहेत तिकडे तुम्हाला अवेलेबल होतील, इथून तुम्ही घेऊ शकता। चला तर आता मी तुम्हाला दुसऱ्या रस्त्याने दाखवते। हा दुसरा रस्ता आहे, तो फक्त चढण आहे, त्याच्यावर तुम्ही इझिली चढून जाऊ शकता। ह्या आहेत आमच्या सासूबाई, त्यांना चालता येत नाही, पाय दुखतात वयाच्या मानाने, त्यामुळे मग त्या म्हणाले इथून जाऊया। आमचा आरव पण निघाला आजीबरोबर। आणि इथेच तुम्ही चढून वरती गेलात की इथे म्युन्सिपाल्टीचं हॉस्पिटल आहे, खूप छान सेवा देतात। सो सर्व प्रकारच्या सेवा इथे कमी दरामध्ये उपलब्ध आहेत। डायलिसिससुद्धा होतं इथे। आणि हे आहे आपलं निर्मळचं तीर्थस्थान मंदिर। खूप छान मंदिर आहे, प्रशस्त मंदिर आहे, खूप जुनं मंदिर आहे। नक्की येऊन भेट द्या। मला मंदिराच्या मध्ये शूट करता नाही आलं, मी कधीतरी मंदिराच्या मध्ये सुद्धा तुम्हाला शूट करून दाखवेल। आपण इथून आल्यानंतर हा पाठून येणारा रस्ता आहे। आपण आता हे मंदिराच्या समोर आलो आहोत। इथे बाहेर चप्पल काढून तुम्ही मध्ये जाऊ शकता। खूप सारे देव आहेत इथे, शंकराची पिंड आहे, तुम्ही नमस्कार करू शकता। त्यानंतर हा समोर एक खूप मोठी दीपमाळ आहे आणि त्याच्यासमोरसुद्धा एक मंदिर आहे। तुम्हाला मी पायऱ्यांवरून चढून आल्यानंतरचा रस्ता दाखवते, तिकडून तुम्ही येऊ शकता। पायऱ्यांवरून आलात की हा इथून सरळ रस्ता आहे, इथून तुम्ही मंदिरापर्यंत येऊ शकता। इथे सुद्धा वरपर्यंत स्टॉल आहेत, तिकडून तुम्ही फुलं फळं जी काही देवाला वाहायचे आहेत, नारळ, ते घेऊ शकता। हे बघा, इथून हा पूर्ण मंदिराचा एरिया आहे। सो तुम्ही इथे कधीतरी या आणि दिवसा येऊन बघा, खूप छान आहे। त्यानंतर दर्शन घेऊन आम्ही खाली उतरलो आणि त्यानंतर इथे होता कापूसवाला। म्हटलं चला तुम्हाला कापूस कसा बनवतात ते दाखवूया। हे बघा, हा बघायला खूप छान वाटतो, पण हा कापूस बनवताना म्हणतात की ह्यामध्ये वापरतात केमिकल। सो बऱ्याच ठिकाणी ह्याला बॅन केलं आहे। तुम्ही तुमच्या रिस्कवरती खाऊ शकता। लहान मुलांना देताना थोडा विचार करून द्या, कारण ह्यामध्ये कलर्समध्ये वगैरे जो वापरतात तो केमिकल असतो, त्यामुळे
अवॉइड करा. मी काय आरवला देत नाही खाण्यासाठी, पण बघायला छान वाटत होता म्हणून व्हिडिओ केली. आणि जत्रेतली सगळ्यात आवडती गोष्ट माझी कुठली असेल तर ती कुरमुरे. मला कुरमुरे भयंकर आवडतात, त्यामुळे मी जत्रेत गेल्यानंतर कुरमुरे आणि खजूर नक्कीच घेते. आता कसं झालं आहे, सगळ्याच गोष्टी सगळ्या बाहेर अवेलेबल आहेत, आपल्याला इझिली सगळं मिळतं. त्यामुळे जत्रेची जी मजा आहे ती तितकी राहिली नाही. आधी कसं जत्रेमध्येच फक्त स्पेसिफिकली गोष्टी मिळायच्या, त्यामुळे जत्रेमध्ये जाण्यासाठी जी मजा होती ती वेगळी होती. आता लहान मुलांना काय फक्त खेळण्यासाठी जत्रेत जायचं असतं. हे जे खजूर किंवा कुरमुरे किंवा आमच्या वसईच्या जत्रेमध्ये सुकेळीसुद्धा विकायला येतात, तीसुद्धा आता इझिली बाहेर अवेलेबल होतात. सो हे सगळ्या गोष्टी इझिली मिळतात, त्यामुळे त्याचं तितकं महत्त्व राहिलं नाही. पण इट्स ओके. चला, लहान मुलांच्या आवडीसाठी आपण एन्जॉयमेंट आपणसुद्धा करायची आणि आपणसुद्धा लहान व्हायचं. सो तुम्हीसुद्धा अशा कुठल्या जत्रा असतील तर त्याच्यामध्ये जा, लहान मुलांना घेऊन जा. ना तर आई बाबा कंटाळतात की चला आता मोठे झाले, आता काय जत्रेत जायचं. तर तसं नका करू. मोठी मुलं असतील तरी घेऊन जा आणि एन्जॉय करा. आणि माझ्या अशाच छोट्या छोट्या व्लॉगसाठी आणि ट्रॅव्हलच्या व्लॉगसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.